Hello. Hello, check. Mic testing. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Hello, check. 1, 2, 3, 4, 4, 3, 2, 1. Hello, 1, 2, 3, check. 4. Okay, thank you. तर चला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नवीन सामना आपल्या समोर आम्ही घेऊन आलेला आहे. निमित्त आहे धनेश चषक 2024. हा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि पहिला चेंडू पडतोय. लाऊड अपील सुद्धा झाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल प्राप्त करतोय. टर्न झाला. लेफ्ट स्टुडिओमध्ये समीर ठाकरे सर. यस, मागच्या सामन्यामध्ये देखील निलेशनं चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये देखील त्याला चांगली सुरुवात मिळाली आहे. सामना 3 षटकांचा आहे याची नोंद घ्यावी, कारण वेळेअभावी आपल्याला षटकांमध्ये कपात करावी लागली. लेफ्ट हँड बॅटरचा हा बॉल हवेमध्ये मिड ऑफचा फील्डर डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पहिला धक्का लागेल टीम प्रचित 11 खानपे संघाला. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बाउन्सिंग डिलिव्हरी आणि झेल टिपला मिड ऑफच्या दिशेने. न्यू बॅटर एंटर होतोय मैदानामध्ये. 3ऱ्या क्रमांकावर राहुल पाटील येतोय. एक राहुल बाद झाला, त्यानंतर आता आणखी एक राहुल प्रचित 11 खानपे संघाचा एंटर होतोय 3ऱ्या क्रमांकावर. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते. 3 षटकांच्या मॅचमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि आपण पाहतोय सामनावीरासाठी जी टी शर्ट्स आपण देतोय ती परिधान करून प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये उतरतोय. हा सामनावर खेळाडू आपण त्या जर्सीमध्ये पाहू शकता. जे वेगळं आपल्याला रंग पाहता येतील मैदानामध्ये. निलेश जाधवचा चेंडू शॉट आर्म जॅबचा फटका चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझन कडे एका टप्प्याने. 1 2 का 4. पाटील, माजी सरपंच वाशिराचे विश्वास सेठ पाटील आणि मैदानामध्ये लाऊड अपील. रनआउटच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपील झाली आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे आऊट, परंतु त्याने रिव्ह्यू मागितलाय. ह्या विकेटसाठी 3ऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. त्याच ऍक्शन मध्ये थ्रो आला होता मिडॉनचा फिल्डर विकेटनं. ऑन ड्राईव्हचा फटका फुल टॉसवर. बॅटर हळूहळू आपण पाहतोय मैदान सोडताना दिसलाय, म्हणजे की बॅटरला डाऊट आहे की मी सेफ नाही आहे त्या ठिकाणी. मात्र क्लिअर करूया. पंचांचा सॉफ्ट सिग्नल देखील आला मैदानाच्या आतमधून की आऊट आहे, मात्र इथून क्लिअर होईल. बरोबर बॅटर क्रीजमध्ये सुरक्षित आहे की क्रीजच्या बाहेर आहे. आऊट आहे फलंदाज आणि बरोबर फलंदाजाला स्वतःला विश्वास होता की मी कदाचित आऊट आहेच आणि त्यांनी ऑलरेडी मैदान सोडण्याचा मानस दाखवला. आपण पाहिलं त्याला फलंदाज जात असताना डगआउटमध्ये दरम्यान आपले पाहुणे ग्रामसेवक साहेब येत असताना आपल्या व्यासपीठावर. नक्कीच या ठिकाणी कुक्षी ग्रामपंचायती ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी संजयजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन केलेलं आहे आणि त्यांच्या समेत सन्माननीय गिरीश बजागे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या दोन्ही पाहुण्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
फलंदाज बाद. अनदर विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय सरळ यष्ट्याना धडकणारा चेंडू. खेळाडू बाद होतोय. आल्या पावली आता मैदान सोडावं लागतंय नवीन बॅटरला. मित्रांनो, आपण पाहता या ठिकाणी धने चषक 2024 हा जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो. आणि जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले त्या पाहुण्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आज पाहू शकाल कुक्षीगावचे समाजसेवक मंगलदास पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर मी माजी सरपंच मनोहरजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे. कुक्षीगावचे समाजसेवक मंगलदास पाटील, कारण जेवढं योगदान सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये आहे त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे आमचे मनोहरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी संपन्न करीत आहोत. मंगलदास पाटील कुक्षीगावचे समाजसेवक आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. माजी सरपंच मनोहरजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करीत आहोत. त्यानंतर कुक्षीगावचे समाजसेवक गणेश देऊ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. माजी सभापती एकनाथ देऊ पाटील यांची छोटे बंधुराज आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करूया. एकीकडे सामना सुरू आहे फेरीतील पहिला, दुसरीकडे आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. हा सन्मान सुद्धा आपण मनोहरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करूया. खेळ चालू ठेवा. भरपूर संख्येने पाहुणे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्या सर्व पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. गणेश देऊ पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर चौधरपाडा गावचे युवा उद्योजक संदीप चौधरी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा मनोहरजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चौधरपाडा गावचे समाजसेवक तथा युवा उद्योजक संदीप चौधरी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. 7 धावसंख्या. त्यानंतर कुक्षे बोर्ली गावचे समाजसेवक देवा देसले आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. कुक्षे बोर्ली गावची देवा देसले, मनोहरजी भोईर आपण अजून भरपूर इथे मात्र सन्मान शिल्लक आहेत. ते सर्व सन्मान तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाणार आहेत. देवा देसले यांना आपण सन्मानित करतोय. षटकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 गडी बाद 13वर. त्यानंतर हिवालीचे कल्पेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. हिवालीचे कल्पेश पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. कल्पेश पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. हिवालीचे उद्योजक आहेत. आणि त्यानंतर कैशिवलीचे महेश म्हात्रे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. कैशिवलीचे महेश म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सन्मान करण्यासाठी पुढे यावं. आणि जाऊया आता मात्र आपण मॅचकडे, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. एकीकडे खांडपे गाव आहे तर दुसरीकडे चौधरपाडा आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा सज्ज होतील मनोज कारवे सर आणि त्याच्या सोबतीला असतील समीर ठाकरे सर. योगी सर, लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि जर तिसरा षटकार जर आला अजून तर तब्बल 1000 प्राईज असणार आहे. आपले पांडुरंग धर्मा पाटील यांच्या सौजन्याने या षटकारांच्या हॅट्रिकसाठी स्पेशल प्राईज, शेवटपर्यंत प्राईज असणार आहे प्रत्येक खेळाडूसाठी. ओ माय गॉड. अच्छा, बेस पडली. हा डेड बॉल असेल. पाहिलं फलंदाजाने की नॉनस्टॉक यांच्या स्टंपवरून हे बेल्स खाली उडाली, कारण वारा वेगाने घोंगावतोय. हा वारा कसला आहे? हवेचा आहे आणि वारा क्रिकेटचा आहे. धनेश चषकाचा वारा वाहतोय या क्रीडा नगरीवर. हो, आणि अशा प्रकारचे आपण दृश्य नेहमीच साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये पाहतोय. हवेच्या इतका वेगाने नक्कीच बेल्स त्याही ठिकाणी आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये ऑफ होत असतात, खाली पडत असतात. यावेळेला हा चेंडू सन्मान द्यायला भाग पाडला. खरं तर गोलंदाजाने चांगल्या लेंथवर चेंडूच्या हाताळणी, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागलाय. असं वाटत होतं की चांगली भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये होईल,
मात्र तसं काहीच घडलं नाहीये. फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय धावबादच्या स्वरूपामध्ये. आणि मी अनाऊन्स करतोय, कॉल देऊ इच्छितो की इताडे जानू स्पोर्ट्स इताडेचा कॅप्टन आणि पिंपळघर संघाचा कॅप्टन दोन्ही कॅप्टन त्वरित यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. स्वर्गीय विनोद पाटील आणि स्वर्गीय हरिदास पाटील टॉस बॉक्स ज्या बॉक्समध्ये येऊन थांबा आणि आपण लगेचच तुमचा टॉस करणार आहोत. मैदानामध्ये विकेटचं पतन झालं, 4 धक्के लागले. समीर सर धावा वाढतायत, दुसऱ्या बाजूला विकेटचं पतन सुद्धा थांबत नाहीये. कोणीतरी पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेसाठी स्पेशली पार्टनरशिपसाठी सुद्धा बक्षीस असणारे पारितोषिक लगावलेलं आहे. धनेश चषकाच्या वतीने एक स्पेशल आकर्षण या स्पर्धेचं म्हणजे पार्टनरशिपसाठी पारितोषिक सुद्धा आहे, जे आत्तापर्यंत पार्टनरशिप मारलेली आहे. शुभम आणि बबलू पाटील नाही, शुभम शेलार बबलू पाटील, ज्यांची 70 धावांची पार्टनरशिप अविरत आहे आणि ती त्याच्या आधी 59ची होती, ती राज पाटील आणि प्रेम पाटील यांच्या नावावर. आणि त्याच गावातील त्या 2 सलामीच्या फलंदाजांनी त्यांचाच रेकॉर्ड मोडीत काढला. आणि म्हणतात ना की रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात, तोडण्यासाठीच असतात आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बघायचं आपल्या मैदानामध्ये समीर सर की आता पार्टनरशिप होणं आवश्यक आहे. डेफिनेटली गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अल्केशच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. यावेळेला फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवले. फिल्डर धावतायत, बॉलचा पाठलाग करतायत. बॉल रेस जिंकणार की फिल्डर अडवणार आणि अखेर शेवटच्या क्षणाला बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबवलं आणि 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 22 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. चांगला डाव साकारतोय अल्केशचा विचार केला तर सामनावीराची जर्सी त्यानं परिधान केली, याचाच अर्थ की मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्यानं केली होती आणि याही मॅचमध्ये त्याच सूर तालामध्ये बॅटिंग करतोय. नक्की त्यांनी 2 षटकार सुद्धा लगावलेले आहेत, हे सुद्धा आपण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये क्षमता आहे. विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याला आता थांबणं गरजेचं आहे, संयम राखून खेळावं लागेल, कारण 4 गडी बाद झालेत. हो, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, तो बॅटला चाटून चेंडू गेलेला आहे लॉंग स्टॉप रिझनकडे 4 धावांसाठी. नशीब बलवत्तर फलंदाजाचं की तो झेल टिपला गेला नाहीये. नक्की छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी शिक्षा न मिळता फळ मिळतंय. आणि चौकार इथं येत असताना दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे चौकारानिशी. 4 गडी बाद, 26 धावसंख्या प्रचित 11 खांडपे संघाची. आज दिवस मी म्हणेल अल्केशचा चांगला आहे. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात आणि महत्त्वाचं म्हणजे लक फॅक्टर त्याच्या बाजूने आहे. नशिबाची साथ त्याला मिळते. 4ने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या धावा. पुन्हा आपण पाहतोय निलेशनं याही मॅचमध्ये 5 धावांचं षटक हाताळलं होतं, 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. मात्र पुन्हा आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज भरपूर कॉस्टली या ठिकाणी ठरला. या अगोदर आदित्य 27 धावा खर्च करताना दिसला होता आणि यावेळेला आता हरिकेत ज्यानं 21 धावा खर्च केलेत. चेक. दरम्यान या ठिकाणी आपण काही सन्मान आहे ते सन्मान इथे संपन्न करूया. तुम्ही पाहू शकाल ज्यांचं नुकतंच या ठिकाणी यश शुभागमन झालेलं आहे. कुक्ष ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अर्थात ग्रामसेवक सन्माननीय संजयजी जाधव साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अर्थात सुभाष परशुराम मागे आपल्यामध्ये आज उपस्थित झाले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. ग्रामसेवक ग्रामपंचायत कुक्षेचे संजयजी जाधव, तरी की जून नांदुर्गे गावाला बिलॉंग करतात. जून नांदुर्गे गावाचाच आवाज मित्रांनो तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या मध्येतून ऐकत आहात. समीर ठाकरे सज्ज आहेत. ग्रामसेवक सुद्धा मात्र जून नांदुर्गेचे आहेत आणि आमचे समालोचक सुद्धा जून नांदुर्गेचे आहेत आणि त्याचा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करतोय सुभाष मागे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर गिरीश बजागे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी सुभाष मागे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गिरीश बजागे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 26 धावसंख्या, 2 षटकाची समाप्ती, 4 गडी बाद झालेत. आता मैदानामध्ये अजून अल्केश आहे आणि सोबतीला मोहित नावाचा खेळाडू जो नवीन आलाय, नौका खेळाडू जो आता सामोरा जातोय. पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना चेंडू टर्न करतोय, अँगल प्राप्त करतोय. लेग कटर होता त्या ठिकाणी बघितला आपण लेफ्ट हँड बॅट्समनसाठी तो.
आणि छान पद्धतीने विकेट किपरने कव्हर केलं. निलेश जाधवने विकेटच्या मागे जो चांगली कामगिरी नेहमीच करत असतो. सामना समीर सर हा हाय व्होल्टेज होईल असं आपल्या चित्र पाहायला मिळतं, कारण 13.0ची सरासरी राखली आतापर्यंत. हो डेफिनेटली, आणि दोघांनी एक एक मॅच जिंकली आहे, त्याच्यामुळे या विकेटवर त्यांना खूप चांगला अंदाज आला. आदित्यच्या आता क्रमामध्ये थोडासा बदल केला. फुल टॉस वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा वेट करून हा स्ट्रोक ओव्हर पिच बनवला. सुरुवात होणं गरजेची होती. आपण पाहतोय जर फ्रंट लेग अलग केलं असतं, जर इझिली स्वीप करू शकला असता लो फुल टॉसवर घेऊन, मात्र थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न. मोहित नवीन बॅटर. दरम्यान बोरिवली गावचे युवा नेतृत्व ज्याने कालचा दिवस गाजवला, काय झेल पकडले. मोनिश आले आपल्या व्यासपीठात. मोनिश, आपलं हार्दिक स्वागत. जबरदस्त त्याने कालचं परफॉर्मन्स दाखवलं. अगदी मैदानाच्या चौफेर धावत पळत होता आणि त्याने तो वेगळा मोनिश होता, पण तो मोनिश नाव तर आहे, त्याच नावाचा हा युवा नेतृत्व पाहतो आपण बोरिवलीचा. आपल्या व्यासपीठावर ह्या शॉर्ट आर्म पूल करायचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर, उसळी घेणारा चेंडू, फ्लाइंग चेंडू. लाऊड अपील होत असताना बघा पंचांवरती दबाव टाकतायत, परंतु दोन्ही पण पंच शानू सर आणि के सर अपील फेटाळत असताना जास्त वेळ घेऊ नका. कॉट बिहाइंड साठी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. आपण पाहतोय आदित्यचा एंड बदलला. या अगोदर त्यानं प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँडकडनं गोलंदाजी केली, तेव्हा 27 धावा खर्च केल्या होत्या, मात्र आता यावेळेला कुकसे विलेज एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी आले आणि चांगली धारदार गोलंदाजी तो करतोय सध्याच्या घडीला. नक्कीच बदल केला पाहिजे. बदल फार महत्त्वाचे आहे समीर सर. म्हणून तर म्हणतात ना की बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वतःला बदला, जग बदललेलं दिसेल. स्वतःला बदला म्हणजे नक्कीच तुमची प्रगती होईल. आपण समोरच्याला बदलू शकत नाही, स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. फार महत्त्वाचा बदल केला आणि ज्या आदित्यने 27 धावा खर्च केल्या तर तो आदित्य या ठिकाणी चांगल्या फॉर्ममध्ये बॉलिंग करतोय. हाफ ट्रॅकर अजून एक शॉर्ट ऑफ गोल्डलेन, खूपच अलीकडे टप्पा आणि खूप जास्त फ्लाय होते. पंचांनी पाहिलं, हेरलं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आणि वाईटचा सुद्धा इशारा होत असताना अवंत धाव मिळते. धावसंख्या जाऊन पुढे गेलेली आहे प्रचित इलन खांडपे संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 वर. चांगला आखोडी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, मात्र एक्स्ट्रा बाउन्स तो बॅटरच्या रीचच्या बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. गुड डिसिजन, एक चांगला निर्णय आपण पाहतोय ऑन स्क्रीन, कारण खूप जास्त उंचीवरून तो चेंडू निघून गेला होता. आणि बघा पंचांशी कोणी आर्ग्युमेंट करायची नाहीये. क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग सजून घ्या. तुम्ही वारंवार अशा गोष्टी दाखवू नका आम्हाला. तुम्हाला सर्व पाहतायत, जग पाहतंय आणि तुमचाच खेळ पाहतायत. यामध्ये तुमचीच प्रसिद्धी कमी होऊ शकते. चांगली खेळाडूवृत्ती दाखवा. धनेश चषक खेळतात आपण आणि वारंवार अशा प्रकारचे ऑब्जेक्शन्स घेऊ नका, आक्षेप घेऊ नका. पंच आमचे अतिशय वाखाणण्याजोगे कामगिरी करणारे आहेत, ज्याने अनेक पावसाळे बघितल्यात, अनेक स्पर्धा बघितल्यात, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतायत, क्रिकेट खेळतायत आणि त्यांच्यापासून चुका अनपेक्षित आहेत आणि तुम्ही ती अपेक्षासुद्धा ठेवू नका. आणि जर चूक झाली असेल तर नक्कीच आम्ही त्याचं निरसन करू आमच्या कंट्रोल रूममधून. तुम्ही दखल घ्यावी आणि खेळाला सुरुवात करावी. 29 धावसंख्या, तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा कुक्स एंडकडून राऊंड विकेट जात असताना लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू विकेट जातोय वेगाने. डीप मधला क्षेत्ररक्षक येईपर्यंत फेकी करतोय काय ॲक्शनमध्ये आणि तितक्याच वेगाने पुन्हा एकदा या जलद गतीने काढलेल्या 2 धावा सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 31 वर. चांगला कंट्रोल गोलंदाजांनी दाखवल्या अंतिम षटकामध्ये. महत्त्वाचं म्हणजे समोर डावखोरे हाताचा बॅटर आहे. मोहित या सीझनमध्ये थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय. ज्या बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जातं ती बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 31-31. 40 पर्यंत स्कोर नेणार का? एक मोठा फटका गरजेचा असेल. स्विंग केला ऑन साइडला. टायमिंग थोडंसं चुकीचं जुळालंय आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडनं देखील मिस्टेक. हे असं दुसऱ्यांदा घडलं. कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी. एकच जावी ते मिळाली आहे. चर्चा आपण करत होतो की मोहितचं फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे. फटका चांगला पाहायला मिळाला, मात्र जे अंतर कापायचं होतं ते अंतर मात्र कापता आलं नाही. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे सरकलाय 32 वर. नेक्स्ट मॅचमध्ये जानूस्पोर्ट इताडीला आपण पाहणार आहोत. त्यांच्या विरोधात हंसिका पिंपलगर या 2 संघादरम्यान ती लढत असेल. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. त्यांचं आपण करूया स्वागत. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंगसाठी, कारण ही 3 ओव्हरची मॅच आहे. धावांचा आलेख जवळपास 11.0 राखलाय जवळपास. आणि ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर जी आपण अपेक्षा बाळगतो की 40च्या आसपास गेलं पाहिजे, तो प्रयत्न नक्कीच
होताना दिसेल आपल्याला. प्रयत्न केला पाहिजे कारण ही संधी आहे आता शेवटचा चेंडू खेळण्याची. फलंदाज अल्केश समोर. लेट द बॉल. चेंडू सोडून दिलाय. चांगले कला या चेंडू सोडण्याची असते. बॅट वर उचलली जाते, खांदे वर उचलले जातात आणि हा चेंडू सोडला जातो. एक चांगली स्टाईल असते आणि त्या स्टाईलनी वाईटचा इशारा सुद्धा झाला. धावसंख्या 33 वर आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा थीन एज लागते परंतु विकेट किपर स्ट्रॉंग आहे. ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटणं. निलेश जाधवने झेल टिपला आणि या शेवटच्या चेंडूत विकेटचं पतन झालं. प्रेक्षको धावसंख्या उभी केली आहे. प्रचित इलेव्हन खांडपे संघाने निर्धारित 3 षटकांमध्ये 33 आणि 34 धावांचं लक्ष्य सेट केले जिंकण्यासाठी. 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे नक्षत्र चौतरपाडा संघाला. आपण वळूया पुढच्या टॉससाठी. तर प्रेक्षक आपण टॉसकडे वळतोय. सन्माननीय ग्रामविकास अधिकारी संजयजी जाधव साहेबांना विनंती आहे आपण या आणि हा आपण शुभ टॉस आपल्या शुभ असते. सामना आहे हंशिका स्पोर्ट्स पिंपळघर विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे आणि मॅच 4 ओव्हरची असेल. 4 ओव्हरचा मुकाबला. सन्माननीय ग्रामसेवक आपल्या गावांची अविरत सेवा करणारे संजयजी जाधव यांच्या शुभ हस्ते करूया आपण हा टॉस. टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय विनोद पाटील आणि स्वर्गीय टॉस बॉक्स पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर. पिंपलघर कॅप्टन कॉल देणार आहेत. छापा कॉल परंतु काटा आहे. जानू स्पोर्ट्स इताड्याने टॉस जिंकलाय. धन्यवाद संजयजी जाधव साहेब. आपण असनस्त व्हा. काय निर्णय? फिल्डिंग. जानू स्पोर्ट्स इताडे संघ थोडासा मागच्या 2 वर्षांमध्ये उतार चढाव खूप पाहायला मिळत आहेत. काय चुकी काय होते आणि याच्यामध्ये कारण काय? काय नाही, प्रॅक्टिसच्या मला थोडा बघ. संघामध्ये काय फेरबदल केलाय मागच्या हंगामापेक्षा? हंगामामध्ये काय चेंजेस? यंगस्टरला यावेळी संधी देण्याची. कोणते असे प्लेयर आहेत की जे आता फॉर्ममध्ये असतील? दैवत आहे, ऋतिक आहे. कसं वाटते स्पर्धा? माणूसक धर्मा पाटील साहेबांच्या नावाची स्पर्धा धनेश चषक 2024 कशी स्पर्धा वाटते? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. 4 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंगसाठी उतरायचं आहे आपल्याला. काय वाटतं ह्या मैदानाचा तुम्ही लेखाजोखा बघितला असेल. 4था दिवस आहे. किती धावा तुम्हाला योग्य वाटत आहेत? 50+ जाण्याचा प्रयत्न करू कारण की आम्ही मागच्या वर्षी इथे खेळलो होतो. सेमीफायनलला आम्ही हरलो होतो. या गावच्या टीमने आम्हाला हरवलं होतं. तुमचा अगदी महत्त्वाचा दुवा जुना क्रिकेटर प्रीतम पाटील आणि अभि पाटील सुद्धा आहे. काय अपेक्षा आहे तुमची? त्यांनी चांगला 100% द्यावा टीमसाठी हीच अपेक्षा आणि पूर्ण टीम एकत्र खेळावी हीच अपेक्षा आहे. या मैदानात आल्यानंतर कसं वाटलं? कुकसे नगरीतले सुंदर क्रीडांगण कसं रूप धारण केलं मैदान आहे? तुमचं मत काय? ग्राउंड खूप सुंदर आहे आणि पूर्ण बाउंड्रीज वगैरे खूप चांगल्या आहेत आणि इथे खेळायला खूप मजा येते. आम्ही खेळलो आहे इथे. ओके, ऑल दी बेस्ट तुम्हाला सुद्धा. दोन्ही कॅप्टन्सला दिव्या शुभेच्छा. तर टॉस पासून बातमी अशी आहे, जानू स्पोर्ट्स इताडे संघाने जिंकलाय टॉस. त्यांनी स्वीकारलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय या पहिल्या इनिंगमध्ये. ओके, ओव्हर टू GNC कॉमेडी स्टुडिओ. त्या ठिकाणी सज्ज समीर ठाकरे सर, त्यांच्या सोबतीला योगेश पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. टार्गेट या ठिकाणी पार करावं लागेल. तब्बल 34 धावसंख्येचं. 33 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये जोडल्या गेल्या आणि 34चे टार्गेट आता पार करण्यासाठी सलामीवीर करण आणि त्याच्या सोबतीला विकी. करणनं मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ साकारला होता. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय जियांशी, मला वाटतं योगेश पाटील यांची सुकन्या आणि तिच्या नावानं हा कॉमेंट्री बॉक्स. यस, 1 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस देखील येतोय. मला वाटतं गतवर्षी MD ट्रॉफी सुरू होते आणि जियांशीचा वाढदिवस होता. मात्र यावर्षी नक्कीच त्या वाढदिवसाला धमाका. परंतु सध्या धूमधडाका सुरू आहे धनेश चषकाचा. समीर, आपण जर पाहिलं तर अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिलं आणि अखेर 4थ्या दिवसापर्यंत आपण पोहोचलोय आणि 4थ्या दिवसाच्या अखेरीस पहिला जो सामना सध्या आपण सुरू पाहतोय तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. 34 धावा अर्थात 18 चेंडूमध्ये या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. त्या म्हणजे नक्षत्र एंटरप्राइजेस चौतरपाडा संघाला सलामी जोडी जी पहिली पार्टनरशिप पाहिली आपण चौतरपाडा संघाच्या वतीने तीच जोडी आता मात्र पाहतोय करण आणि विकी. पहिल्या चेंडू फुल टॉस आहे
सरळ लॉफ्टेड ऑफ मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू मात्र पाठवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय चांगल्या प्रमाणे गोड सुरुवात पाहतो आपण, म्हणजे जी इनिंग सुरू होती पहिल्या सामन्यामध्ये तीच इनिंग मात्र या ठिकाणी सुरुवात करतो करण. चांगला क्लासिकल फटका, फुल टॉस होता, सहजगत्या मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला उडवलं आणि पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेर. चौकार आल्या. गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये ओमकार. बरोबर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतोय तशीच ॲक्शन ओमकारची पाहायला मिळाली आहे. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. फुल टॉस बॉल याही वेळेला जबरदस्त फटका, पॉवर प्लेचा चांगला वापर करतोय. आणखी एक चौकार, लगातार 2 चौकार या वेळेला फलंदाज करणच्या बॅटमधून. वॉट अ स्टार्ट, फ्लाइंग सुरुवात. ओमकारच्या विरोधात लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली सुरुवात 34 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी सुरुवात मिळणं गरजेची होती आणि ती सुरुवात आता बॅटर करणनं मिळवून दिली आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेला गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची कडा, विकेटचं पतन, खेळाडू बाद. पहिला धक्का लागेल सौदरपाडा संघाला. बिग विकेट. चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहिली आणि थोडा वेळ चेंडू हवेत सुद्धा आपण पाहिला आणि अतिशय चांगल्या प्रमाणे झेल तिथे मात्र या ठिकाणी पकडण्यात आला आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी नक्षत्र एंटर पाहिजे सौदरपाडा संघाला. दरम्यान अंपायर्स पॅनल, कॉमेंटेटर पॅनल यासाठी आणि उपस्थित पाहुण्यांसाठी एनर्जी ड्रिंक सध्या या ठिकाणी मागवलेले आहे. ते म्हणजे माजी सरपंच मनोहरजी भोईर यांच्या वतीनं. त्यांचा आम्ही नक्की या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. विकेट अखेर मिळाली आहे. पलटवार करत असताना लगातार 2 चौकारानंतर आपण पाहतो या ठिकाणी ओमकारनं सफलता मिळवून दिली आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. मागीच एक व्हिडिओ व्हायरल झाली होती, जसप्रीत बुमराह आणि ओमकार, अगदी सेम टू सेम ॲक्शन ओमकारची बुमराहप्रमाणे पाहायला मिळते. पण प्रिन्स मूवीच्या वाहिनीवरती व्हिडिओ प्रसारित केली होती. समीर, याचं असं कारण सुद्धा असतो की एखादा खेळाडूचा मत एक मार्गदर्शक खेळाडू असून त्याला मात्र ते सातत्याने फॉलो करत असतात. उभ्या स्टाईलला मात्र नक्कीच त्याचप्रमाणे खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला नक्कीच ओमकार वतीच्या वत सुद्धा मात्र आपण पाहिली. पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो स्विंग अँड बेस, चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेरून निघून जातोय सर. विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाज करत असताना. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 बॉलवर 8 रन्स आल्या, मात्र तिथून पुढे कन्सिस्टन्सी, सातत्य बॅटरला टिकवता आलं नाही. याचं कारण करण बाद झालाय. करणला चांगला सूर गवसला आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगले रन्स त्यानं बनवले. याही मॅचमध्ये त्याला चांगला स्टार्ट मिळाला, मात्र मोठ्या डावामध्ये ते रूपांतरण त्याला करता आलं नाहीये. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काढावं लागलं होतं बॅटरला, मात्र ज्या रन्स हव्या होत्या त्या रन्स प्राप्त केल्या. धावसंख्या धावफलकावरती 12 आहे. ओमकार पुन्हा सज्ज होतो. याही वेळेला चांगल्या टप्प्यावर चेंडू मिडॉनला बीट केलाय, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती आला. 2 धावा या दरम्यान मिळाल्या. तिसरी धाव इथे मिळेल का, प्रयत्न केला जातोय आदित्यकडनं. मानत जरूर होता, मात्र धाडस झालं नाहीये. विकीकडनं त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 रन्स.
म्हणजे येणारे आता 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 20 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे प्रति षटकामध्ये 10ची सरासरी आपण इथे पाहतोय. आणि प्लस पॉईंट म्हणजे आतापर्यंत चौधरपाडा संघानं एकच गडी गमावलं करंच्या रूपाने. विकी आणि विकीच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर आदित्य आहे. आदित्यच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक चौकार पाहिला, एक दुहेरी धावपाली 7 धावसंख्येवरती गेलतो. आणि विकीनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. आणि प्रथमतः चेंडूला मात्र या ठिकाणी फेस करण्यासाठी तो मात्र सज्ज होतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि गोलंदाज सज्ज होतोय. प्रचित 11 खानपे संघाच्या वतीनं गोलंदाज प्रेमनाथ. कारण प्रेमनाथ पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी हाताळली होती. विकेट टेकिन त्यांनी मात्र चेंडू हाताळले होते आणि इथे सुद्धा मात्र त्याच अपेक्षाच्या अनुषंगानं संघाकडे त्याच्या चेंडू हातामध्ये सोपवला. आणि पाहूया एक्झॅक्टली कशा रीतीने मात्र तो खेळ मात्र नक्कीच प्रस्थापित करेल. आज नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं त्याचप्रमाणे आयोजकाच्या वतीनं मनोहरजी भोईर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज पंच पॅनल, कॉमेंटेटरी पॅनल आणि त्याचप्रमाणे मान्यवरांसाठी एनर्जी ड्रिंक मात्र या ठिकाणी पोहोचवली. पटका दमदार आहे. लॉंग ऑफ कडे फिल्डर सज्ज, पकडला गेल्याने विकीचा खेळ समाप्त होतोय. शून्यावरती मात्र बाद होईल. लागणारा दुसरा धक्का नक्षत्र एंट्री पाहिजे चौधरपाडा संघाला. आपण जो धनेश 11 कुकचे संघ पाहतो, ग्रामीणचा संघ, त्या पूर्ण संघासाठी पूर्ण जर्सी माजी सरपंच मनोहरजी भोईर साहेबांच्या वतीने देण्यात येणार आहे. नक्की त्यासाठी सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं नक्कीच आमच्या आयोजकांवरती राहील याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि जर या हंगामामध्ये एकही जर स्पर्धा जर जिंकली धनेश 11 कुकचे संघाने तर माजी सरपंच वाशिरीचे विश्वास अनंत पाटील यांच्या वतीने तब्बल 15 जोड शूज देण्यात येणार आहेत. आणि तेही ब्रँडेड असतील, कारण व्यक्तीच ब्रँडेड आहे तर तुम्हाला नक्की शूज सुद्धा ब्रँडेड मिळतील. क्या बात आहे. मात्र त्यासाठी आता मेहनत घ्यावी लागेल. पहिल्यांदा एक स्पर्धा त्यांना जिंकावी लागेल. गणेश कुकसे संघ जर सिटी फॉर्मॅटमध्ये आपण विचार केला तर फार मोठं नाव आहे. मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांना मागील 2 वर्षांमध्ये तेवढा चांगला खेळ साकारता आला नाहीये. आता नवोदित खेळाडू देखील नक्की यंगस्टर देखील संघामध्ये येत चाललेत. विकेट या ठिकाणी मिळाली आहे गोलंदाजाला. यावेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा मिड ऑफचा फिल्डर लॉंग ऑफ कडे ठेवण्यात आला आणि त्याच्याच हातामध्ये बॉल जातोय. दुसरी धाव सहज इथे मिळेल. चांगला खेस. पहिल्याच बॉलवर विकेश ऑफ द मार्क विथ द डबल मिडल ऑफ द बॅट. पहिला चेंडू त्यानं घेतला. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 16 16 रन्स. अजूनही आपण जर सामना पाहिले समीर तर मात्र समान कामगिरी दोन्ही संघाची आपण पाहतोय. कारण अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 10. जर या षटकामध्ये अजूनही एखादा विकेट जर या ठिकाणी प्रेमनाथ जर नक्कीच पटकवलं तर मात्र या मॅचमध्ये अजूनही मात्र रोमांचक वाढू शकतोय. आणि तोच प्रयत्न इथे मात्र केला जातो. परंतु फटका किती सुंदर आहे पहा. डीप कव्हरमध्ये कुठलाही फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर निघून जातो. अगदी तोलून मारपून मारलेला हा षटकार. कॅल्क्युलेट सिक्सर हे पाहू शकता रिप्लेमध्ये. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ऑप्शनच्या बाहेर लाईन होते आणि किती सुंदर हा फटका सजवलाय. एकही फिल्डर नव्हता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि सरळ फेकून दिलं. फ्लॅट सिक्सर. विकेशच्या बॅटमधून धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 22 वर. अजूनही 12ची गरज. पुन्हा एकदा बोलत तयार. तो यावेळेला चांगल्या टप्प्यावर लेंथ बॉल, हार्ड लेंथला हिट करणारा. ताकद होती या चेंडूमध्ये. थोडासा जोर बघायला मिळाला. खांद्याचा गोलंदाजी करतोय प्रेम पाटील. सध्या गोलंदाजी करतोय. षटकारानंतर पलटवार त्याने केलाय. नक्कीच हाच तर खेळ आहे. कधी सामना जिंकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना जिंकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. आणि मात्र दोन्ही संघ मात्र या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. कारण दोघांना मात्र ही स्पर्धा एक जिंकण्याचा मात्र स्वप्न घेऊन ते या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. आणि त्याचा अनुषंगाने हा खेळ पाहतोय. हो खराब चेंडू. पंचांचा बीमार, नो बॉलचा इशारा. आय थिंक संघाला बीमार करणारा चेंडू आपण म्हणू शकतोय. कारण या सिच्युएशनमध्ये अशाप्रमाणे जर गोलंदाजी झाली तर मात्र नक्कीच कुठेतरी चौथरपाडा संघ मात्र वर्चस्व ठरू शकतोय.
कारण तुम्ही अतिरिक्त धावा सुद्धा खर्च करता आणि त्यानंतर जे पुढील जे चेंडू असणार आहेत ते मात्र फ्री हिट चेंडू असेल आणि एक्झॅक्टली स्क्वेअर लेगच्या पंचांनी थर्ड अंपायरांची मात्र नक्कीच मागणी केलेली आहे की बीमरसाठी येस ओके आणि सॉफ्ट सिग्नल आहे पंचांचा बीमर नो बॉल. अभिजित सावंत नक्कीच आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच जो काही निर्णय येईल तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघासाठी मात्र रिव्ह्यू मात्र या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, परंतु जर पंचांना वाटलं जर एखादा मोमेंट जर नक्कीच कुशल असेल तर मात्र नक्कीच पंच त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. आणि मनोहरजी भोईर आता मात्र आमच्यावर रजा घेतात आणि ते सांगतात की आम्ही पुन्हा येईन. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय बीमर नो बॉल आहे. नो चेंडू मात्र या वेळेला फायदा उचलता आलेला नाहीये बॅटर विकेशला. सिंगलनं धावफलक पुढे सरकत असताना 23 वर 23 रन्स. 11 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटवर आक्रमण केलंय. मोठा फटका. फिल्डर जज करतोय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर बॉल सरळ निघून गेला बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार. $29 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. म्हणजे आतापर्यंत प्रेमनाथनं 15 धावा खर्च केल्या कारण 12 चेंडूमध्ये 20ची आवश्यकता होती. जबरदस्त या ठिकाणी खेळ. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी वेगाने चेंडू हाताळला होता परंतु पंचांच्या जोडी आज समांतर वाईटचा इशारा. आणि आता मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज जर आपण समीर पाहिली खांडपे संघाची तर मात्र थोडीशी आपल्याला या ठिकाणी लुजनर पाहायला मिळते. दरम्यान ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये जे चेंडू जे आपण पाहतो निवा कंपनीचे जे चेंडू आम्हाला नक्कीच स्पॉन्सरशिप केलेले आहेत कुक्षगावचे उद्योजक मेघनाथ श्रीपत पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय आणि सक्सेसफुल मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा मॅक्सिमम आणि सामना जिंकलाय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन चौदरपाडा अँड हार्ड लक प्रचित 11 खांडपे.